हाय गाईज, आजचं वातावरण बघितलं तर खूप थंड आहे. त्याच्यासाठी आज आज आम्ही आलू के पराठे करायचं ठरवलं आहे. त्याच्यासाठी मी कोथिंबीर, मिरची आणि बटाटा, त्याच्यानंतर मी पीठ मळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये कढईमध्ये मी तेल टाकलं आहे, मोहरी, जिरं, त्याच्यानंतर मी मसाला टाकलं आहे, आलं लसूण पेस्ट टाकलं आहे, त्याच्यानंतर कांदा टाकलं, त्याच्यानंतर मी चांगलं मेल्ट केलं आहे त्याला. त्याच्यानंतर मी मिरची परत कोथिंबीर टाकली. एकदम मीडियम गॅसवर मी ठेवलं आहे आता, कारण ते चांगलं झाल्यानंतर म्हणजे चांगलं भाजल्यानंतर घ्यायचं. मग त्याच्यानंतर मी बटाटा टाकलं त्याच्यात, जे मी मेल्ट करून घेतलेला होता. तो बटाटा टाकून मी चांगलं आरतून परतून घेतलं आहे. त्याला कलर येईस्तोपर्यंत घेतलं आहे. मग त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून मग सगळं चांगलं मिश्रण करून घेतलं आहे. मिश्रण करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकले. त्याच्यानंतर मी जे पीठ गहूचं घेतलं होतं, 3 वाट्या गहू पीठ घेतलं होतं मी बारीक, त्या पिठामध्ये मी थोडं मीठ घालून मी ते मळून घेतलं होतं चांगलं. मग त्या वाट्यासारख्या केलेत मी. त्या वाट्यामध्ये जे बटाट्याचं सारण केलं आहे ना, मी ते सगळं सारण त्या वाट्यामध्ये सगळ्या भरून घेतलं आहे पिठाच्या. त्याच्यानंतर मी खूप छान वाटत होतं मला हे बनवताना, पण मी बनवली आहे. मला म्हणजे कारण माझं फर्स्ट टाईम आहे ना हे मी बनवले आहे, कारण मी ह्याच्या अगोदर कधी बघितलं नाही आहे बनवून, पण म्हटलं की प्रयत्न केलं पाहिजे. मग त्याच्यानंतर मी ते बनवून झाल्यानंतर मग मी ते सारण भरलेलं होतं ते घेतलं आणि त्याच्यानंतर मी ते गोल केलेला होता तो घेतलं. कोळपाटवर घेऊन पाणी जरा पीठ घातलं आणि नंतर ते चांगलं मी लाटून घेतलं. जसं लाटेल तसं, कारण फर्स्ट टाईम होतं, कारण मोडल्याशिवाय आपणाला जोडायला होतच नाही, कारण चुकून तरी शिकणार ना. मग त्याच्यामुळं घेतलं मी ते. मग तव्यामध्ये घातली मी ती पोळीसारखी बनवलेली, कारण पराठा बनवलेला मी, पण माझी पोळीच झाली ती फर्स्ट टाईम. पण सेकंड मी केली ना दुसरी मग पराठा, तो मस्त झाला पराठा. मग बघता बघता मी असे 10 पराठे बनवले. त्याच्यानंतर मी बघितलं, खूप छान दिसत होते पराठे. ॲक्च्युली मला खूप आवडले. मग त्याच्यासाठी मी थोडी चटणी केली होती, लाल तिखट चटणी केली होती. मग मी त्याच्यासोबत खाल्ले तर खूप खूप छान लागलं मला ते, कारण माझं फर्स्ट टाईम बनवलं होतं, पण खूप छान झालं. मी असंच प्रयत्न करत राहील. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.